नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सकाळच्या ठळक बातम्या. नवीन ज्वारी येताच 2,500 रुपयांनी दर उतरले, उत्पन्न कमी, खर्च जास्त, जिरायत शेतकरी अडचणीत. बाजार समित्यांमध्ये गत वर्षी 60,088 कोटींची उलाढाल, राज्यातील 300 बाजार समित्यांचा यात समावेश. फळबागांचे अनुदान जमा होणार, गत वर्षी शेवगाव तालुक्यातील केळी बागांचे अतिवृष्टीने नुकसान. राज्यात 3 दिवस थंडीचा कडाका, काश्मीरातील बर्फवृष्टीचा परिणाम. राज्यातील जलसाठा 50%च्याही खाली, मागील वर्षीपेक्षा 17% कमी जलसाठा. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्या, महावितरणचे ग्राहकांना आवाहन. पुणे गुलटेकडी मार्केट कमिटीमध्ये कोबीला 500 ते 2,085 रुपये प्रति क्विंटलचा भाव. कृष्णा नदीत सांडपाणी सोडल्याप्रकरणी महापालिकेला 90 कोटीचा दंड, प्रदूषण नियंत्रण महामंडळाची नोटीस. मागासवर्गीय महामंडळांना केंद्राचा 305 कोटींचा निधी, कृषी प्रक्रिया युनिट उभारण्यात येणार. हळदीची 30% काढणी उरकली, राज्यात काढणीस गती, उत्पन्नात 15 ते 20% घट. वाफेगाव बंधाऱ्याची गळती रोखण्याची मागणी, गळतीमुळे बंधारा कोंडण्यास व्यक्त केली भीती. चाऱ्यासाठी 3.5 कोटींचे बियाणे वाटप, दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म नियोजन. केंद्र सरकारची हमी शेतकऱ्यांना नामंजूर, शेतकरी नेत्यांनी प्रस्ताव फेटाळला. कोकणातील हापूसफळे, परराज्यातील आंब्याचे आवाहन. वाशिममध्ये 5,000 पेट्या दाखल, गतवर्षीपेक्षा दरच कमी. येवला तालुक्यात 10,000 कुटुंबांना मिळणार मोफत साडी, रेशनमधून लवकरच होणार वितरण. तिरू प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये होणार वाढ, उजव्या डाव्या कालव्याचे होणार पुनर्जीवन.